प्रयागराजला आता पोचलोय. पार्किंग बघा, पार्किंग. आम्ही आता प्रयागला पोचलोय. प्रयागला पोचल्यानंतर आता संगमला चाललोय. ही माझी बॅग आहे आणि हे सवंगडी. संगमला आता बघू किती वेळ लागतो, काय करतोय. आम्हाला प्रयागला पोचायला 72 तास लागले. 72. शेवटचे टोटल 1400 किलोमीटर होता. त्यातला जो 1200 किलोमीटरचा पॅच होता तो आम्ही जवळपास कव्हर केलता. आणि जो शेवटचा 200 किलोमीटरचा जो पॅच होता ना, त्याच्यासाठी खूप इकडं तिकडं फेरी मारायला लागली. ट्रॅफिक जाम होती, कारण शनिवार रविवार पडला ना, त्यामध्ये खूप ट्रॅफिक होती आणि खूप लोक आल्यात. आज खूप गर्दी आहे. हे बघा, आता जो मेन संगम आहे त्या संगमला जाण्यासाठी या ब्रिजच्या हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या वरून नदीच्या त्या साईडला जायचं आहे मेन संगमसाठी. या ओढ्या दिसतात ना, हे आहे त्रिवेणी संगम आहे. आता आपण तिथं चाललोय आणि हे आपल्या महाकुंभची गर्दी. आणि हे बाजूला टेंट आहेत, इकडं टेंट आहेत महाकुंभसाठी. गर्दी तर खूप आहे, कोणी कोणाला ओळखत नाही इथं. हे रोहित भाऊ आहे आणि ही आपली गर्दी. आणि खाली जो आहे तो संगम घाट आहे, तिथंच आता आपण चाललोय आंघोळीसाठी. संगमला जायला बोटीला तो बसायला तर एका माणसाचं ते लोक 1200 रुपये बोलतात. आणि 5 जणांचं आम्ही बोललो सेपरेट घेऊन चला आम्हाला 5 जणांना, तर आम्हाला 15,000 रुपये बोलले बोटिंगमध्ये बसायला. हे संगमला घेऊन जातात, जिथं त्रिवेणी संगम आहे तिथं घेऊन जातात ही बोट. तर आम्हाला 5 जणांचे 15,000 बोलले. आम्ही बोललो त्यांना की आम्ही थोड्या वेळेला देतो तुमच्याकडे. संगमला गेलतो बोटीत बसायला, एक माणसाचं आम्हाला 2,000 रुपये सांगितलं. का फोन किया तुझे मैं आमचा बोटिंगमध्ये रेट ठरला नाही, म्हणून आता आम्ही चाललोय त्रिवेणी संगमला. तिथं आंघोळ करणार आणि 1,000-1,500 रुपये वाचवणार आता आम्ही. आणि आमची पब्लिक फुकटे पब्लिक. हे आहे गाडी पार्किंग कुंभमेल्यासाठी. आणि आमची गाडी आहे कुठे आहे रे, जय श्रीरामचा झेंडा. हा, या झेंड्यापाशी आम्ही आमची गाडी पार्किंग केली. आणि या ब्रिजवरनं असं आलोय, त्रिवेणी संगमसाठी चाललोय आता. हे आमची गँग चाललंय डब्बे घेऊन. त्याच्यामध्ये संगमचा पाणी घेऊन यायचंय घरी घेऊन जाण्यासाठी. हाय त्या साईडला तुम्हाला पार्किंग दाखवली. आता हे टेंट आहेत. हा ब्रिज आहे. ब्रिजच्या या साईडला पण टेंट आहेत आणि ब्रिजच्या त्या साईडला पण टेंट आहेत. म्हणजे खूप मोठा परिसर आहे. ज्या ब्रिजवरनं आता आम्ही चाललोय तो यमुना नदीवरती बांधलाय. यमुना नदी ब्रिज असं बोलतात त्या ब्रिजला. माझ्या मागे जी तुम्ही नदी बघता ती यमुना नदी आहे. ही दिसत आहे ही यमुना नदी आहे.
हे सर्व यमुना नदीच्या किनारी सर्व झाले. ही जी नदी बघता ही यमुना नदी आहे आणि त्याच्या बाजूला आहे ती गंगा नदी तिकडनं येते आणि तीन गंगाजी आणि यमुनाजी आणि सरस्वती या तिघांचा जो संगम होतोय त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. या साईडला तो संगम होतोय तो मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे. त्रिवेणी संगम यमुना गंगा आणि सरस्वती या 3 नद्यांचा जिथं संगम होतोय त्याला त्रिवेणी संगम असे म्हणतात. हा यमुना नदीवरचा ब्रिज आहे, केबल ब्रिज आहे. रात्री खूप छान होता पण बॅड लक आमचं की आम्हाला रात्री यायला नाही भेटलं. खूप संगम मध्ये आंघोळ करण्यासाठी एवढी लोकांची गर्दी आहे, खूप गर्दी आज. मला कोणला बघायचं अशी गर्दी आहे. आंघोळ करण्यासाठी एवढी गर्दी आहे. जर शाही स्नान असेल तेव्हा किती गर्दी असेल याचा विचार पण नाही आपण करू शकत. निशाणी हरवल्यावर यांना निशाणी दिले. हे आयची बाटली दाखवायची. तू पीछे पुलिया है ना पीछे त्रिवेणी संगमचा प्रवेशद्वार नंदीद्वार आहे हा बघा. आणि त्रिवेणी संगम मध्ये स्नान करण्यासाठी एवढी गर्दी आहे आज. सर्वकडे जिथं बघाल ती एवढं गर्दी आहे. त्रिवेणी संगमचा मुख्य प्रवेशद्वार आहे. सरस्वती यमुना आणि गंगा त्रिवेणी संगमचा मुख्य प्रवेशद्वार आहे. इथनंच पुढे गेल्यानंतर आपल्या त्रिवेणी संगम लागतोय. त्रिवेणी संगम मध्ये आंघोळ केल्यानंतर आमचा वापसीचा मार्ग आहे. पब्लिक सर्वकडे सेमच आहे, सर्वकडे सेम पब्लिक आहे. खूप पब्लिक आहे आज. आज मला वाटतं रविवार आहे यामुळे गर्दी खूप होती आज. सुनीता शर्मा मेन है ना कौन भी तो आदमी तो बघ ना 4 गाड़ी एकदम तापा बघ ना कसा गया. आज आमचा 3ऱ्या दिवसाचा संसार इथं आहे या पंपावरती, इंडियन ऑइलच्या पंपावरती. आमचे कुक रवी भाऊ, संदीप पाटील आणि मच्छिंद्र गायकवाड हे आज कुक करणार आहे. बघू मेनू काय असेल, मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात काय असेल मेनू. आज जेवणामध्ये मस्त गरमागरम पुलाव भात केले. आपला सलाड आहे, मिरची पापड. आपली सोय खूप आहे बघा.
असेल माझा हरी तर देईल मला खाटल्यावरी. गरमागरम पुलाव भात आहे, पापड, लोणचा, मिरची. हा इंडियन पेट्रोल पंपचा पंप आहे आणि आजची आमची वस्ती आहे इथं. ही आमची गाडी इथं पार्क आहे. त्याच्यानंतर हे 2 टेंट लावले आहेत. याच्यामध्ये संदीप आणि मच्छिंद्र आहे आणि याच्यामध्ये रवी भाऊ, रोहित भाऊ आणि मी आहे. मला दाखवतोय थांबा. ए जरा खोल रे. काय झालं? हे डाकू याच्यात झोपल्यात. जय आजचा दिवस एवढंच. बाय बाय, गुड नाईट, सी यू आणि परत भेटूया.